Hello everyone. In standard 12th subject biology, topic number 3, inheritance and variation. In today's video we are going to discuss here about autosomal inheritance and sex linked inheritance. In human body, in human somatic cell, that is a diploid cell, here cell contains 23 pairs of chromosomes. In that 23 pairs, 22 pairs are autosomes. 23 pairs can be divided into autosomes and sex chromosome. Here a single pair of chromosome is involved in sex determination, and therefore remaining 22 pairs are called autosomes. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे की 22 पेअर्स हे काय आहेत, ॲटोझोम्स असतात. म्हणजे आपल्या 23 पेअर्सपैकी 22 क्रोमोझोम्स हे ॲटोझोम्स असतात आणि 1 पेअर हे काय असतात, सेक्स क्रोमोझोम असतात. आणि त्यामुळं ॲटोझोम्सकडून द ट्रेट्स दॅट आर कॉल्ड ॲटोझोम लिंक्ड ट्रेट्स, ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर्स, म्हणजे बॉडीचे सगळे कॅरेक्टर जे ट्रान्समिट होतात अदर दॅन सेक्स लिंक्ड ट्रेट्स फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग, म्हणजे जनकाकडून म्हणजे माता पित्यांकडून त्यांच्या ऑफस्प्रिंगकडे, ऑफस्प्रिंग म्हणजे अपत्य, तर अपत्याकडे जे कॅरेक्टर्स सेक्स सोडून बाकीचे जे कॅरेक्टर्स ट्रान्समिट होतात त्यांना आपण ऑटोझोमल इनहेरिटन्स असे म्हणतो. ऑटोझोमल इनहेरिटन्स. देन नेक्स्ट, हियर इन ऑटोझोमल इनहेरिटन्स some characters are influenced by dominant genes, while some are by recessive genes present on autosomes. For example, आता आपण विद्यार्थी मित्रांनो पाहिलं तर काही गुणधर्म हे डॉमिनंट जीनकडून इन्फ्लुएन्स केलं जातं, काही जीन्स हे रिसेसिव्ह जीन्सकडून म्हणजे ॲटोझोम्समधल्याच रिसेसिव्ह जीन्सकडून कॅरी केले जातात. हियर सम एक्झाम्पल ऑफ दिस autosomal inheritance is, first one is autosomal dominant trait like widow's peak and Huntington's disease, and autosomal recessive trait like phenylketonuria, PKU or cystic fibrosis and sickle cell anemia. विद्यार्थी मित्रांनो, आता हे ऑटोझोमल इनहेरिटन्समध्ये काही उदाहरणं आपण इथं पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला ऑटोझोमल डॉमिनंट ट्रेटमुळं, त्या डॉमिनंट ट्रेटमुळं विडोज पीक हा घटक आपल्याला दिसून येतो, आणि दुसरा आहे ॲटोझोमल रिसेसिव्ह ट्रेटमुळे सुद्धा फिनिलकिटोयुरिया हे डिसऑर्डर तयार होते. आता आपण हे उदाहरणं डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. पहिल्यांदा विडोज पीक हा कन्सेप्ट आपण पाहूया. इन विडोज पीक हा जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये असं लक्षात येईल की अ प्रॉमिनंट व्ही शेप्ड हेअरलाईन, आता आपल्याला या फिगरमध्ये दिसतंय की हेअरलाईन आपल्या फोरहेडवरती असा व्ही शेप्ड हेअरलाईन जे दिसतं इज डिस्क्राइब्ड ॲज अ विडोज पीक. इट इज डिटरमाइन्ड बाय ॲटोझोमल डॉमिनंट जीन. हा ॲटोझोमल डॉमिनंट जीनमुळं काय केला जातो, एक्सप्रेस केला जातो. विडोज पीक ऑकर्स इन होमोझायगस डॉमिनंट. आता विडोज पीकसाठी होमोझायगस डॉमिनंट जिनोटाईप म्हणजे कॅपिटल डब्ल्यू हा होमोझायगस, होमो मीन्स सेम, डॉमिनंट म्हणजे दोन्ही कॅपिटल डब्ल्यू दाखवायचे आपण, म्हणजे हा होमोझायगस डॉमिनंट जीनकडून एक्सप्रेस केला जातो. ॲज वेल ॲज इट इज एक्सप्रेस्ड इन हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल, म्हणजे हा हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअलकडून सुद्धा एक्सप्रेस केला जातो. मीन्स when capital W with small w, here it is a heterozygous individual, this genotype also express the widow's peak. Here individual with homozygous recessive small w, म्हणजे जर जो व्यक्ती होमोझायगस रिसेसिव्ह त्याच्यामध्ये जिनोटाईप असेल म्हणजे स्मॉल डब्ल्यू असेल, तर त्याच्या ह्या स्मॉल डब्ल्यू जिनोटाईप असेल तर त्याला मात्र स्ट्रेट हेअरलाईन असतं. स्ट्रेट हेअरलाईन आपल्याला इथं दिसतं, म्हणजे इथं नो विडोज पीक, इथं विडोज पीक आपल्याला दिसत नाही, इथं स्ट्रेट हेअरलाईन आहे. आणि त्यामुळं बोथ मेल्स अँड फिमेल्स हॅव इक्वल चान्स ऑफ इनहेरिटन्स. इथं मेल आणि फिमेल ह्या दोघांमध्ये सुद्धा इनहेरिटन्सचा इक्वल चान्स असू शकतो. देन नेक्स्ट इज अ फिनिलकिटोयुरिया.
It is a autosomal recessive disorder, phenylketonuria. It is an inborn metabolic disorder. हा डिसऑर्डर जो आहे तो इनबॉर्न आहे, कॉज्ड ड्यू टू रिसेसिव्ह ॲटोझोमल जीन्स. हा रिसेसिव्ह ॲटोझोमल जीनमुळं कॉज केला जातो, म्हणजे कॅरी केला जातो. ॲक्च्युली when recessive genes are present in homozygous condition, जेव्हा रिसेसिव्ह जीन्स हे होमोझायगस कंडिशनमध्ये असतात, मीन्स फिनिल ॲलॅनिन हायड्रॉक्झिलेज एन्झाईम, जेव्हा काही रिसेसिव्ह जीन्स जे आहेत ते होमोझायगस कंडिशनमध्ये असतात. आता याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. फिनिल ॲलॅनिन हायड्रॉक्झिलेज एन्झाईम म्हणजे काही व्यक्तींच्यामध्ये जेव्हा असे रिसेसिव्ह जीन्स असतील आणि ते होमोझायगस कंडिशनमध्ये असतील तर काही वेळेला त्यांच्यामध्ये फिनिल ॲलॅनिन हायड्रॉक्झिलेज एन्झाईम हा सिक्रीट होत नाही, म्हणजे तयार होत नाही. when this enzyme is essential for conversion of amino acid phenylalanine into tyrosine. आता हा जो एन्झाईम आहे याचा उपयोग फिनिल ॲलॅनिनचं कन्व्हर्जन, फिनिल ॲलॅनिन हे एक ॲमिनो ॲसिड आहे, याचं कन्व्हर्जन टायरोसिनमध्ये करण्याचं काम हा फिनिल ॲलॅनिन करतो. ड्यू टू अब्सेन्स ऑफ धिस एन्झाईम, ह्या एन्झाईमच्या अब्सेन्सीमुळं, हा जो एन्झाईम आहे तर याच्या अब्सेन्सीमुळं फिनिल ॲलॅनिन आणि त्याचे जे डेरिव्हेटिव्ज आहेत हे रक्तामध्ये साठून राहतात. दीज आर ॲक्युमुलेटेड इन ब्लड अँड सेरिब्रोस्पायनल फ्लुइड CSF. इट अफेक्ट्स द डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन. आता याचा परिणाम कशावर होतो? ब्रेनवरती होतो, म्हणजेच आपल्या मेंदूवरती होतो. अँड कॉजेस मेंटल रिटार्डेशन, आणि याचा परिणाम मेंटल रिटार्डेशन म्हणजेच मानसिकदृष्ट्या तो काय होतो, त्याचा मेंदूवरचा कंट्रोल हळूहळू कमी होतो. एक्सेस फिनिल ॲलॅनिन इज एक्सक्रिटेड इन युरिन. ब्लडमध्ये झालेला एक्सेस फिनिल ॲलॅनिन जो आहे त्याचं एक्सक्रिशन युरिन मार्फत होऊ लागतं, आणि म्हणून या डिसीजला आपण फिनिलकिटोनुरिया असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा फिनिल ॲलॅनिन जो आहे तो एक्सेस झाल्यानंतर तो युरिनमधून वाहतो, आणि म्हणून याला फिनिलकिटोयुरिया असं म्हटलं जातं. नेक्स्ट, ॲटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट्स appear in both sexes with equal frequency. आता ॲटोझोमल रिसेसिव्ह ट्रेट्स जे आहेत ते इथं दोन्ही सेक्समध्ये म्हणजेच मेल आणि फिमेलमध्ये इक्वल फ्रिक्वेन्सीनं म्हणजे समान वारंवारितेनं पसरू शकतात, म्हणजे ॲपियर होऊ शकतात. दीज ट्रेट्स टेंड टू स्किप जनरेशन्स. हे जे ट्रेट्स आहेत ते प्रत्येक जनरेशनमध्ये स्किप जनरेशन्स. ॲक्च्युली हे जे ट्रेट्स आहेत ते आपल्याला पुढच्या जनरेशनमध्ये सुद्धा दिसू, म्हणजे ॲक्च्युली ह्याच्यामध्ये जनरेशन आफ्टर जनरेशन नव्हे तर हे इक्वल फ्रिक्वेन्सीमध्ये मेल आणि फिमेलमध्ये दिसून येतं. नेक्स्ट वन इज अ सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. हिअर सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स जीन्स लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ सेक्स क्रोमोझोम आर कॉल्ड सेक्स लिंक्ड जीन्स. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स पाहत आहोत. सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स जे आहेत म्हणजे एक्स आणि वाय क्रोमोझोमवरती जो नॉन होमोलॉगस पार्ट आहे, क्रोमोझोमचा जो नॉन होमोलॉगस पार्ट आहे त्यावरती असलेले लोकेट असलेले म्हणजे त्या नॉन होमोलॉगस पार्टवरती असलेले जे जीन्स आहेत त्यांना आपण एक्स म्हणजेच तिथं आपण एक्स क्रोमोझोमवरच्या नॉन होमोलॉगस पार्टवरचा जो जे लिंक्ड जीन्स असतात त्यांना आपण नॉन होमोलॉगस किंवा त्यालाच आपण एक्स लिंक्ड जीन्स म्हणतो, आणि वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवरती जे जीन्स लिंक्ड असतील त्याला आपण वाय लिंक्ड जीन्स असं म्हणतो. देअरफॉर द ट्रेट्स दॅट आर डिटरमाइंड बाय सेक्स लिंक्ड जीन्स आर कॉल्ड सेक्स लिंक्ड ट्रेट्स. म्हणजे जे ट्रेट्स हे सेक्स लिंक्ड जीन्सकडून डिटरमाइन केले जातात त्यांना आपण सेक्स लिंक्ड ट्रेट्स असं म्हणतो. द इनहेरिटन्स ऑफ सेक्स लिंक्ड जीन्स फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. जे इनहेरिटन्स सेक्स लिंक्ड जीन्सकडून पॅरेंटकडून त्यांच्या ऑफस्प्रिंगकडे म्हणजे जनकाकडून त्यांच्या अपत्यांकडे ट्रान्समिट होतात त्यांना आपण सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स म्हणतो. देअर आर टू टाईप्स ऑफ सेक्स लिंक्ड जीन्स. आता इथं सेक्स लिंक्ड जीन्स दोन प्रकारचे असतात, एक एक्स लिंक्ड जीन्स आणि दुसरं वाय लिंक्ड जीन्स. हिअर फर्स्ट वन इज अ सेक्स लिंक्ड ऑर एक्स लिंक्ड जीन्स. म्हणजे पहिल्यांदा आपण एक्स लिंक्ड जीन्स याविषयी माहिती घेऊया. देन फर्स्ट वन इज अ एक्स लिंक्ड ऑर सेक्स लिंक्ड जीन्स. हिअर
X-linked genes are located on non-homologous region of X chromosome and these genes do not have corresponding alleles on Y chromosome. X-linked genes जे आहेत जे X क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस पार्टवरती, आता उदाहरणार्थ की हा X क्रोमोझोम आहे, त्याचा हा नॉन होमोलॉगस पार्ट असेल, तर ह्या नॉन होमोलॉगस पार्टवरती जे जीन्स लोकेट असतील त्याला आपण एक्स लिंक्ड जीन्स असं म्हणतो. आता मग ह्या एक्स लिंक्ड जीन्स ज्या आहेत नॉन होमोलॉगस पार्टवरचे, तर त्यांच्यामध्ये दीज जीन्स डू नॉट हॅव करस्पॉन्डिंग अलील्स, ह्या जीन्समध्ये कुठलेही त्याचा करस्पॉन्डिंग अलील वाय क्रोमोझोमवरती नसतो. फिमेल हॅज 2 X क्रोमोझोम. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे फिमेलमध्ये, स्त्रियांमध्ये 2 X क्रोमोझोम असतात. इन फिमेल 2 रिसेसिव्ह सेक्स लिंक्ड जीन्स आर रिक्वायर्ड फॉर एक्सप्रेशन ऑफ सेक्स लिंक्ड ट्रेट्स. आणि म्हणून स्त्रियांमध्ये 2 रिसेसिव्ह सेक्स लिंक्ड जीन्सची गरज असते फॉर एक्सप्रेशन ऑफ सेक्स लिंक्ड ट्रेट्स. म्हणजे लिंग म्हणजे सेक्स लिंक्ड ट्रेट्स एक्सप्रेस व्हायचे असतील तर फिमेलमध्ये 2 रिसेसिव्ह जीन्सची आवश्यकता असते. इफ 1 X क्रोमोझोम कॅरीज अ रिसेसिव्ह जीन, समजा जर एका एक्सवरती रिसेसिव्ह जीन असेल, म्हणजे समजा जर एका एक्स क्रोमोझोमवरती जर रिसेसिव्ह जीन असेल, इफ 1 X क्रोमोझोम कॅरीज अ रिसेसिव्ह जीन फॉर सेक्स लिंक्ड ट्रेट्स, its effect is suppressed by the dominant gene present on the other X chromosome. आता इथं मी आकृतीमध्ये जसे दाखवलेलं आहे की एक क्रोमोझोमवरती जर एकाच X क्रोमोझोमवरती जर रिसेसिव्ह जीन असेल आणि दुसरा क्रोमोझोम हा क्रोमोझोम नॉर्मल असेल, तर हा क्रोमोझोम याच्यावरती डॉमिनन्सी करू शकतो. आणि त्यामुळं इथं जर एखादा एक्स लिंक्ड ट्रेट कंडक्ट व्हायचा असेल तर त्याच्यासाठी 2 रिसेसिव्ह जीन्सची गरज असते. अँड देअरफॉर द फिमेल्स विथ 1 रिसेसिव्ह, म्हणजे ज्या फिमेलमध्ये द फिमेल विथ 1 रिसेसिव्ह जीन आर कॅरियर्स. मग ज्या फिमेलमध्ये एकच रिसेसिव्ह जीन असेल, एकच रिसेसिव्ह जीन असेल, तर ती फिमेल काय असते, कॅरियर असते. द कॅरियर फिमेल इज फिजिकली नॉर्मल. आता ह्यामध्ये कॅरियर फिमेल जी असते ती फिजिकली नॉर्मल असते ॲज शी डज नॉट सफर फ्रॉम द डिसीज ऑर द डिसऑर्डर. म्हणजे ती कॅरियर फिमेल जी असते ती फिजिकली नॉर्मल असते, म्हणजे तिच्यामध्ये कुठलेच सिम्पटम आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे शी डज नॉट सफर फ्रॉम द डिसीज ऑर डिसऑर्डर, म्हणजे ती कुठल्याही प्रकारे त्याला तो डिसीज तिला म्हणजे त्या डिसीजचा कोणताही त्रास तिला होत नाही, कारण तिच्याकडे एक क्रोमोझोम एक्स क्रोमोझोम हा नॉर्मल असतो आणि दुसरा एक्स क्रोमोझोम हा कॅरियर असतो. पण मेलच्या बाबतीत मात्र असं नाही आहे. मेल हॅज ओनली 1 X क्रोमोझोम, कारण मेलमध्ये एक क्रोमोझोम एक्स आणि दुसरा क्रोमोझोम वाय असतो. त्यामुळे एक्स हा क्रोमोझोम जर त्याच्यावरती रिसेसिव्ह जीन असेल, म्हणजे एक्स क्रोमोझोम कॅरियर्स एक्स लिंक्ड रिसेसिव्ह जीन फॉर सेक्स लिंक्ड ट्रेट्स, then it is expressed phenotypically because there is a no dominant gene on Y chromosome. कारण इथं Y क्रोमोझोमवरती डॉमिनंट जीन नाही आहे आणि त्यामुळं इथं एक्स क्रोमोझोमवरतीच डॉमिनंट जीन असल्यामुळं देर इज अ नो डॉमिनंट जीन ऑन Y क्रोमोझोम टू सप्रेस द एक्स क्रोमोझोम. म्हणजे इथं एक्स क्रोमोझोमचा इफेक्ट सप्रेस करण्यासाठी Y क्रोमोझोमवरती कुठलाच जीन नसल्यामुळं इथं याचे कॅरेक्टर्स जे आहेत ते त्या मेलमध्ये दिसून येणार. बिकॉज देर इज नो डॉमिनंट जीन ऑन वाय क्रोमोझोम टू सप्रेस इट्स इफेक्ट्स, देअरफॉर सेक्स लिंक्ड ऑर एक्स लिंक्ड ट्रेट्स अपीअर मोर फ्रिक्वेंटली इन मेल्स. आणि म्हणून इथं आपण म्हटलो की एक्स लिंक्ड ट्रेट्स जे आहेत ते मेल्समध्ये, पुरुषांमध्ये जास्तीत जास्त दिसून येतात फिमेलपेक्षा. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये हे लिंक्ड जीन्स किंवा लिंक्ड ट्रेट्स आपल्याला जास्त दिसून येतात. एक्झाम्पल ऑफ एक्स लिंक्ड ट्रेट्स इन्क्लूड. आता एक्स लिंक्ड ट्रेट्स जे आहेत त्याचे एक्झाम्पल जे आहेत त्याच्यामध्ये हिमोफिलिया आहे, कलर ब्लाइंडनेस आहे, नाईट ब्लाइंडनेस आहे, मायोपिया आहे आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे.
देन सेकंड वन इज अ वाय लिंक्ड ऑर होलॅन्ड्रिक जीन्स. आता जसं एक्स लिंक्ड जीन्स असतात तसं वाय लिंक्ड जीन्स पण आहेत. आता आपण वाय लिंक्ड जीन्स जे आहेत तर वाय क्रोमोझोमचा, आता सपोज दिस इज अ वाय क्रोमोझोम, हिअर वाय क्रोमोझोम इज शॉर्टर दॅन एक्स क्रोमोझोम, हिअर दिस पार्ट upper part of the Y chromosome, unequal part of the Y chromosome is a non-homologous part. Here Y linked genes are present located on this non-homologous part of Y chromosome. Genes located on non-homologous region of Y chromosome are called Y linked genes. म्हणजे Y क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस पार्ट वरती जे लिंक्ड जीन्स असतात त्यांना आपण Y लिंक्ड जीन्स म्हणतो. The Y linked genes are inherited directly from male to male. आता Y linked genes जे असतात ते Y क्रोमोझोमवर असल्यामुळं ते डायरेक्टली मेलकडून मेलकडेच ट्रान्समिट होतात. इन मॅन Y linked genes, मानवामध्ये आपण पाहिलं तर Y linked genes जे आहेत ॲज अ हायपरट्रायकॉसिस इज रिस्पॉन्सिबल फॉर, म्हणजे Y linked जीन्स पैकी एक उदाहरण आहे हायपरट्रायकॉसिसचं, इज रिस्पॉन्सिबल फॉर एक्सेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ हेअर ऑन पिन्ना ऑफ इयर. म्हणजे ज्या पुरुषांमध्ये असे वाय लिंक्ड जीन्स आहेत त्यांच्यामध्ये त्या पुरुषांमध्ये कानाच्या पाळीला केस तयार होतात, जास्तीत जास्त केसाची निर्मिती होते. कानाचे एक्सटर्नल पिन्ना ज्या आहेत तर त्या एक्सटर्नल पिन्नावरती असे हेअर्स तयार होतात. दिस कॅरेक्टर इज ट्रान्समिटेड डायरेक्टली फ्रॉम फादर टू सन. आता हा जो गुणधर्म आहे तो डायरेक्ट वाय लिंक्ड जीन्स असल्यामुळं हा डायरेक्ट वडिलांकडून त्यांच्या मुलाला हा जो वाय लिंक्ड जीन्स आहेत ते काय होतात, इनहेरिट होतात. नेक्स्ट कलर ब्लाइंडनेस. हिअर कलर ब्लाइंडनेस is a X-linked recessive disorder where person is unable to distinguish between red and green colors as both the colors appear gray. विद्यार्थी मित्रांनो, कलर ब्लाइंडनेस म्हणजे रंगांधळेपणा याविषयी आपण आता माहिती घेऊया. कलर ब्लाइंडनेस हा एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे. हिअर एक्स लिंक्ड जीन एक्स स्मॉल सी म्हणजे हा रिसेसिव्ह जीन असल्यामुळे आपण इथं हा एक्स स्मॉल सी या रूपामध्ये, म्हणजे इथं आपण रिसेसिव्ह जीन जो आहे तो स्मॉल लेटरनं लिहितो. विच प्रिव्हेंट्स फॉर्मेशन ऑफ कलर सेन्सिटिव्ह सेल्स कोन्स इन द रेटिना ऑफ आय. म्हणजे अशा व्यक्तीच्या डोळ्यामध्ये रेटिनामध्ये कलर सेन्सिटिव्ह सेल्स डेव्हलप होत नाही. द होमोझायगस रिसेसिव्ह फिमेल्स. आता होमोझायगस कंडिशनमध्ये रिसेसिव्ह फिमेल जे असेल, रिसेसिव्ह फिमेल मीन्स हिअर एक्स, इथं फिमेलमध्ये 2 एक्स क्रोमोझोम असतात तर त्या दोन्ही एक्सवरती रिसेसिव्ह फिमेल होमोझायगस कंडिशनमध्ये असेल. अँड होमोझायगस रिसेसिव्ह मेल आणि होमोझायगस रिसेसिव्ह मेल म्हणजे इथं हा एक्स स्मॉल सी आणि वाय असं होमोझायगस रिसेसिव्ह मेल असेल तर यांच्यामध्ये आर अनेबल टू डिस्टिंग्विश बिटवीन रेड अँड ग्रीन कलर्स. तर असा मेल किंवा फिमेल जे आहेत ते दोघंही रेड आणि ग्रीन कलरमधला फरक ओळखू शकत नाहीत. द फ्रिक्वेन्सी ऑफ कलर ब्लाइंड वुमन इज मच लेस दॅन कलर ब्लाइंड मेन. आता आपण जर पाहिलं तर ह्याची वारंवारता जर पाहिली तर कलर ब्लाइंड वुमनची फ्रिक्वेन्सी जी आहे ती कमी आहे पुरुषांपेक्षा, मेनपेक्षा वुमनच्या कलर ब्लाइंडची फ्रिक्वेन्सी कमी आहे. कारण एकच आहे, कारण स्त्रियांमध्ये 2 एक्स क्रोमोझोम असल्यामुळं स्त्रियांमध्ये 1 एक्स नॉर्मल असेल तर तो काय करू शकतो, डिसीज्ड क्रोमोझोमवरती डॉमिनन्सी करू शकतो. द फ्रिक्वेन्सी ऑफ कलर ब्लाइंड वुमन इज मच लेस दॅन कलर ब्लाइंड मेन. डॉमिनंट एक्स लिंक्ड लिंक्ड जीन्स जे आहेत ते डॉमिनंट एक्स लिंक्ड जीन्स दॅट इज अ एक्स स्मॉल सी इज नेसेसरी फॉर फॉर्मेशन ऑफ कलर सेन्सिटिव्ह सेल्स इन द रेटिना ऑफ आय. म्हणजे याच्यामध्ये डॉमिनंट एक्स लिंक्ड जीन्स जे आहेत त्यामध्ये एक्स स्मॉल सी इज नेसेसरी फॉर फॉर्मेशन ऑफ कलर सेन्सिटिव्ह सेल्स इन द रेटिना ऑफ आय. तर ह्याची गरज असते की त्या डोळ्यामध्ये रेटिनावरती असे कलर सेन्सिटिव्ह सेल्स तयार होण्यासाठी डॉमिनंट एक्स लिंक्ड जीन्सची गरज असते. Thus the genotypes of male and female individuals can be represented as follows. विद्यार्थी मित्रांनो, हा तक्ता जो आहे तो आपण काळजीपूर्वक पहा.
या तक्त्यामध्ये आपण पाहिलं तर इथं मेल आणि फिमेलचे कलर ब्लाइंडनेसचे जे जिनोटाईप आहेत ते इथं आपल्याला इथं दाखवलेले आहेत. आपण हा तक्ता पाहताना सेक्स, आपण हा कॉलम आहे सेक्स, नॉर्मल म्हणजे नॉर्मल व्यक्तीचं जिनोटाईप काय असेल, कलर ब्लाइंडनेसचा जिनोटाईप काय असेल आणि कॅरियर असेल तर त्याचा जिनोटाईप काय असेल. तर आपण पहिल्यांदा बघूया मेलचं. मेल नॉर्मल असेल याचा अर्थ नॉर्मल मेल कुणाला म्हणायचं की ॲक्च्युली याचा नॉर्मल मेल म्हटल्यानंतर क्रोमोझोम असणार आहेत एक्स आणि वाय, आणि नॉर्मल म्हटलं की इथं कॅपिटल सी असणार आहे, आणि कलर ब्लाइंड म्हटलं की इथं स्मॉल सी असणार आहे. कारण कॅपिटल सी म्हणजे डॉमिनंट जीन आहे तो, आणि डॉमिनंट जीन हा कलर ब्लाइंडनेस कॅरी करत नाही. तर रिसेसिव्ह जीन जो आहे आता म्हणून इथं एक्स स्मॉल सी आहे, म्हणजेच हा रिसेसिव्ह जीन आहे तो कलर ब्लाइंडनेस कॅरी करतो. आणि मेलमध्ये एकच एक्स क्रोमोझोम असल्यामुळं हा मेल जो आहे तर वाय क्रोमोझोम ह्याच्यावरती डॉमिनंट करत नसल्यामुळं हा कॅरियर असू शकत नाही, मेल हा कॅरियर असू शकत नाही. आता त्यानंतर नेक्स्ट आहे फिमेल. हिअर फिमेलमध्ये आता 2 एक्स क्रोमोझोम असतात आपण इथं पाहतोय. तर नॉर्मल फिमेल जे असेल तर तिच्या नॉर्मल फिमेल म्हणजे दोन्ही ह्याच्यावरती लिंक्ड जीन्स जे आहेत ते डॉमिनंट कलर ब्लाइंडनेस म्हणून आपण सी घेतलेला आहे, कॅपिटल सी कॅपिटल सी. देअरफॉर एक्स कॅपिटल सी हा नॉर्मल जिनोटाईप आहे फिमेलचा. त्यानंतर कलर ब्लाइंड फिमेल जे आहे तिचं जिनोटाईप काय आहे, एक्स स्मॉल सी हे कलर ब्लाइंड फिमेलचं काय आहे जिनोटाईप आहे. म्हणजे इथं दोन्ही क्रोमोझोम्सवरती रिसेसिव्ह जीन आला की ही कलर ब्लाइंड फिमेल असू शकते. आणि तिसरं आपण पाहिलं तर कॅरियर फिमेल. आता इथं फिमेल जर पाहिलं तर एक एक्स क्रोमोझोम हा जो आहे त्याच्यावरती नॉर्मल जीन आहे, म्हणजेच इथं काय आहे कॅपिटल सी आहे, म्हणजे हा नॉर्मल जीन आहे. आणि स्मॉल सी आहे हा काय आहे, स्मॉल सी तिथं आहे म्हणजे हा रिसेसिव्ह जीन आहे. म्हणजे या हिअर कॅरियर फिमेल जे असते तर कॅरियर फिमेलमध्ये नेहमी हा एक्स क्रोमोझोम जो आहे तो डॉमिनंट कॅपिटल सी जो आहे तो कॅपिटल सी जो आहे म्हणजे हा एक्स क्रोमोझोम नॉर्मल आहे, आणि हा स्मॉल सी असलेला एक्स क्रोमोझोम जो आहे तो कॅरियर आहे. कारण इथं नॉर्मल एक्स क्रोमोझोमकडून कॅरियर एक्स क्रोमोझोमवरती काय केलं जातं, डॉमिनन्सी केली जाऊ शकते, आणि म्हणून ही फिमेल जी आहे ही कॅरियर फिमेल म्हटलं जातं, म्हणजे ही डिसीज कॅरी करू शकते. Then the inheritance of color blindness can be studied in the following 2 types of marriages. First one is a marriage between color blind male with normal female. म्हणजे कलर ब्लाइंड मेल जो आहे, कलर ब्लाइंड डिसीज असलेला पुरुष, त्याचं लग्न जर एका नॉर्मल फिमेलशी झालं, विल प्रोड्यूस नॉर्मल व्हिजनड मेल. म्हणजे त्याच्याकडून नॉर्मल व्हिजनड मेल म्हणजे सामान्य दृष्टी असलेला मुलगा किंवा स्त्री म्हणजेच ॲक्च्युली मुलगी ही पहिल्या जनरेशनमध्ये तयार होऊ शकते. द सन्स हॅव नॉर्मल व्हिजन बट म्हणजे त्यांचा मुलगा जो असेल त्या मुलग्याला नॉर्मल व्हिजन म्हणजे सामान्यतः त्याची दृष्टी चांगली असू शकते. पण त्यांची मुलगी जर जन्माला आली तर पहिल्या जनरेशन म्हणजे पहिल्या पिढीमध्ये त्यांची म्हणजे त्यांना जेव्हा मुलगी होते तेव्हा मुलगी मात्र कॅरियर असू शकते, म्हणजे त्या डिसीजचा ती कॅरियर असू शकते. आणि म्हणून आता आपण या फिगरमध्ये पाहिलं तर इथं कलर ब्लाइंड मेल इज क्रॉस्ड विथ नॉर्मल फिमेल म्हणजे इथं कलर ब्लाइंड मेल जो आहे त्याचा क्रॉस इथं नॉर्मल फिमेलशी. याच्यासाठी कलर ब्लाइंड मेलचं जिनोटाईप इथं खूप महत्त्वाचं आहे. एक्स स्मॉल सी वाय हा कलर ब्लाइंड मेलचा आहे, आणि त्याचं मॅरेज एका नॉर्मल फिमेलशी म्हणजे ती फिमेल नॉर्मल आहे म्हणून एक्स कॅपिटल सी हे त्याचं जिनोटाईप आहे. आता हे हेट्रोझायगस कंडिशनमध्ये असल्यामुळं त्याचे 2 गॅमेट्स पडणार आहेत, एक एक्स स्मॉल सी आणि दुसरं वाय. त्यानंतर हे मात्र होमोझायगस कंडिशनमध्ये आहे, त्यामुळे याचे जिनोटाइप्स याचे गॅमेट्स जे आहेत एक्स कॅपिटल सी हे दोन्ही पण नॉर्मल क्रोमोझोम्स आहेत.
आता आपण F1 जनरेशनमध्ये पाहिलं तर एक्स स्मॉल सी हा एक्स कॅपिटल सी शी क्रॉस झाला, तर इथं एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी आलं F1 जनरेशनमध्ये. सेम हाच क्रॉस याच्याशी झाला तर सेम तेच जिनोटाईप येणार आहे. पुन्हा हा वाय क्रोमोझोम या एक्स कॅपिटल सी शी एकत्र आला की एक्स कॅपिटल सी वाय हा त्याच्यामध्ये जिनोटाईप येणार आहे. आणि हा वाय क्रोमोझोम ह्या एक्स कॅपिटल सी शी जेव्हा एकत्रित येतो तेव्हा एक्स कॅपिटल सी वाय असा ह्याच्यामध्ये काय होतं, ह्याचं जिनोटाईप येतं. आता आपण याचा जर विचार केला तर हे दोन्ही जिनोटाईप एकसारखे आहेत. म्हणजे आपण इथं पाहिलं तर एक एक्स क्रोमोझोम हा नॉर्मल आहे आणि दुसरा एक्स क्रोमोझोम हा कॅरियर आहे. म्हणजे इथं हा कॅपिटल सी असलेला एक्स क्रोमोझोम याच्यावरती डॉमिनन्सी करू शकतो आणि म्हणून ही फिमेल म्हणजे ह्या दोन्ही मुलीच असू शकतात. ह्या दोन्ही मुली ह्या कॅरियर डॉटर होणार आहेत. कॅरियर डॉटर म्हणजे त्या डिसीज कॅरी करणार आहेत. आता आपण जर पाहिलं तर याच फिगरमध्ये आपण इकडचा रिझल्ट बघितला तर इथं दोन्ही मुले आहेत ही नॉर्मल सन्स. पण या नॉर्मल सन्समध्ये इथं कॅपिटल सी आल्यामुळं हे दोन्ही सन्स हे नॉर्मल आहेत. म्हणजेच आपण जर पाहिलं तर ह्याच्या पहिल्या पिढीमध्ये एकूण यांना 4 मुलांमध्ये 2 मुली ह्या कॅरियर डॉटर होऊ शकतात आणि 2 मुलं ही नॉर्मल सन्स होऊ शकतात. म्हणजे 50% चान्सेस आहेत कॅरियर डॉटर होण्याचे आणि 50% चान्सेस आहेत हे नॉर्मल सन होण्याचे. म्हणजे आपण इथं जर पाहिलं तर हा पहिला कन्सेप्ट असा आहे की जर पहिल्या कन्सेप्टमध्ये की अशा पद्धतीनं जर कलर ब्लाइंडनेस जो आहे तो एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे, म्हणजे आता कलर ब्लाइंड मेल असेल आणि नॉर्मल फिमेल यांचं मॅरेज झालं तर त्यांच्यापासून त्यांच्या अपत्यांमध्ये मुलींमध्ये हा डिसीज काय होतो, ट्रान्समिट होतो आणि मुली ह्या कॅरियर होऊ शकतात. मुली ह्या डिसीज नाही आहेत, त्या कॅरियर मुली आहेत. कॅरियर म्हणजे त्या फक्त काय करतात, तो डिसीज कॅरी करतात. नेक्स्ट वन इज सेकंड इज अ मॅरेज बिटवीन कॅरियर फिमेल डॉटर अँड नॉर्मल मेल विल प्रोड्यूस फिमेल ऑफस्प्रिंग. आता आपण ती जी कॅरियर डॉटर आहे त्या कॅरियर डॉटरचा आपण इथं विचार केला तर ही कॅरियर डॉटर आहे. आता ह्या कॅरियर डॉटरचं जे जिनोटाईप आहे ते जिनोटाईप आहे एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी, ही कॅरियर डॉटर. आणि तिचं मॅरेज जर एका नॉर्मल मेलशी झालं, आता नॉर्मल मेल आहे म्हटल्यानंतर इथे एक्स कॅपिटल सी वाय आहे. मग असं जर ह्या कॅरियर डॉटरचा ह्या नॉर्मल मेलशी मॅरेज झालं, आता ह्याचे जिनोटाईप्स आपण हे हेट्रोझायगस कंडिशनमध्ये असल्यामुळे याचे दोन्ही जिनोटाईप्स आपण गॅमेट्स वेगवेगळे पडतात. एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी आणि इथं पण एक्स कॅपिटल सी आणि वाय असे क्रोमोझोम येतात. आता याचं फर्टिलायझेशन बघूया. याचं फर्टिलायझेशन या क्रोमोझोमशी झालं म्हणजे इथं काय आलं, एक्स कॅपिटल सी म्हणजे नॉर्मल फिमेल आली. त्यानंतर हाच गॅमेट या गॅमेटशी म्हणजे हा एक्स कॅपिटल सी वाय म्हणजे कॅपिटल सी आलंय म्हणजे ही नॉर्मल मेल आहे हा. त्यानंतर इथं तिसरं गॅमेटचं जे फ्युजन आहे एक्स स्मॉल सी एक्स कॅपिटल सी म्हणजे ही कॅरियर फिमेल झाली. आणि चौथं जे इथं जिनोटाईप तयार होत आहे त्यामध्ये एक्स स्मॉल सी वाय कॅपिटल वाय म्हणजे हा कलर ब्लाइंड मेल असू शकतो. आपण ह्या आकृतीचा विचार लक्षात आला का पहा. त्याच्यामध्ये एकूण 4 अपत्यांपैकी एक नॉर्मल फिमेल आहे, एक नॉर्मल मेल आहे, त्यानंतर एक कॅरियर फिमेल आहे आणि एक कलर ब्लाइंड मेल आहे. म्हणजे 25% असे गुणधर्म काय झालेले आहेत, इनहेरिट झालेले आहेत, संक्रमित झालेले आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं 4 अपत्यांपैकी एक अपत्य म्हणजे 2 मुली आहेत 2 मुलं आहेत, त्याच्यातली एक मुलगी ही नॉर्मल आहे, एक मुलगी ही कॅरियर आहे आणि 2 मुलं झाली तर त्या मुलांमध्ये एक मुलगा हा नॉर्मल आहे आणि एक मुलगा हा काय झालेला आहे, कलर ब्लाइंड आहे. आता यानुसार हा जो प्रकार आपण पाहिलेला आहे की एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे इथं इनहेरिट होत असताना एक्स लिंकड इनहेरिट होत असताना तो एका कलर ब्लाइंड मेलकडून पहिल्या जनरेशनमध्ये त्याच्या मुलीला हा डिसीज गेला आणि त्यानंतर तो डिसऑर्डर त्या मुलीकडून पुढच्या पिढीमध्ये तिच्या मुलाला हा डिसीज गेला. याचा अर्थ असा आहे की हा डिसीज जो आहे तो क्रिस क्रॉस इनहेरिटन्स दाखवतो.
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येथे थांबूया. पुढच्या उर्वरित एक्झाम्पल ज्या आहेत म्हणजे हिमोफिलिया आहे आणि सेक्स डिटर्मिनेशन हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.